ओम नमो आदेश. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा पवित्र ठिकाणी आलो आहोत जिथे पाऊल ठेवताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वसलेले नवनाथ परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र मढी. कानिफनाथ महाराजांची समाधी असलेल्या या तीर्थक्षेत्राचा महिमा आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, कानिफनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक होते. त्यांना श्री जालिंदरनाथ महाराजांचे शिष्य मानले जाते. या भूमीला एक मोठा आध्यात्मिक इतिहास लाभला आहे, कारण या ठिकाणी श्री कानिफनाथ महाराजांनी येथे समाधी घेतली आणि तेव्हापासून हे ठिकाण कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. नाथपंथी साधू आणि वारकरी संप्रदायातील भक्त येथे मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. हे मंदिर केवळ एक वास्तू नाही, तर अध्यात्माची एक मोठी परंपरा या ठिकाणी जपली जाते. मित्रांनो, मढी मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराचा परिसर प्रशस्त असून येथे शांतता अनुभवता येते. मंदिराच्या आसपास अनेक उपदेवालये आहेत. मंदिराच्या आवारात फिरताना आपल्याला एका बाजूला गडद इतिहास तर दुसऱ्या बाजूला एक निसर्गाची शांतता यांचा मिलाफ पाहायला मिळतो. मित्रांनो, दरवर्षी या ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला या ठिकाणी एकदम मोठी अशी यात्रा भरते, ज्याला मढीची यात्रा म्हणून ओळखले जाते. या काळामध्ये हे संपूर्ण मढी गाव भक्तीच्या रंगात न्हावून निघते. मित्रांनो, बऱ्याच जणांना श्री कानिफनाथ महाराजांची जन्मकथा माहिती नसेल, तर आपण व्हिडिओमध्ये आता श्री कानिफनाथ महाराजांची जन्मकथा जाणून घेणार आहे. परंतु आपण जर नाथ भक्त असाल किंवा कानिफनाथ महाराजांचे भक्त असाल आणि तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, संभव क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच आपल्या कमेंट बॉक्समध्ये ओम चैतन्य कानिफनाथाय नमः अशी कमेंट नक्की करा. मित्रांनो, कथेप्रमाणे एक वेळचा प्रसंग आहे. बद्रिकाश्रमामध्ये महादेव नवनाथांपैकी श्री जालिंदरनाथ महाराज आणि अग्निदेव त्या ठिकाणी विचारविनिमय करत होते. त्यावेळी महादेव जालिंदरनाथ महाराजांना म्हणतात की हे जालिंदर, हिमालयामध्ये एक हत्ती आहे, फार मोठा हत्ती. त्या हत्तीच्या कानामध्ये प्रभुत्व नारायणाने जन्म घेतलेला आहे, तर आपण त्या हत्तीला शोधायला जाऊया. त्यावेळी तिघेही देव, महादेव, जालिंदरनाथ महाराज आणि अग्निदेव हत्तीला शोधण्यासाठी बाहेर जातात. त्यावेळी त्या ठिकाणी जालिंदरनाथ महाराज मोठ्याने आवाज देतात, हे प्रभुत्व नारायणा. त्यावेळी त्या ठिकाणी एक बलदंड असा फार मोठा हत्ती येतो आणि त्या हत्तीच्या कानामधून 16 वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी असा बालक बाहेर प्रकट होतो. त्या बालकाचे तेज इतके असते की हजारो सूर्यांचे तेज कमी पडेल इतका तो तेजस्वी बालक असतो. आणि त्या ठिकाणी बघा, हत्तीच्या कानामधून जन्म झाल्यामुळे श्री जालिंदरनाथ महाराजांनी त्या बालकाचे नाव कानिफनाथ असे ठेवले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने श्री कानिफनाथ महाराजांचा जन्म झाला आणि त्यानंतर कानिफनाथ महाराजांनी आपल्या नाथ पंथाच्या प्रसारासाठी संपूर्ण जगभर भ्रमंती केली. अनेक भक्त जोडले किंवा मोठा भक्त परिवार बनवला आणि बऱ्याचशा भक्तांचा उद्धार केला आणि शेवटी मढीच्या या पवित्र आणि पुण्य अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपली संजीवनी समाधी घेतली. मित्रांनो, एकदा तरी अशा या पवित्र आणि तीर्थक्षेत्राला आपण नक्की भेट द्या. तुम्हाला आमची ही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या संभव क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेऊ शकता. आणि मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आणि अतिशय शांत वातावरणात वसलेले आहे. आपण हे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यामधून पाहू शकता. तर भेटूया अशीच नवनवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.